सो आपण सायन्सची वर्कशीट बघतोय क्लास 7चं फर्स्ट टर्मचं. चूज द राईट अँड करेक्ट ऑप्शन. अ फार्मर ग्रोज क्रॉप इन ओपन फील्ड. The plants trap sunlight and prepared food that also provides energy to animals when eaten. Which process in plant is responsible for converting solar energy into chemical energy? माझा आन्सर काय आहे? सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी काय आहे? फोटोसिंथेसिस. करेक्ट. आता हे थोडंसं उलटा पुलटा करून विचारलंय. सायन्सच्या पेपरमध्ये नेहमी जरा ट्रिकी क्वेश्चन विचारणार. नीट वाचायचा, 2दा-3दा वाचायचा आणि मगच आन्सर लिहायचं. A farmer notices healthy growth of pea plants in his field without adding much fertilizer. This is because a special bacterium present in its root nodules help fix nitrogen from the air. Which bacterium it is? म्हणजे pea plant म्हणजे जे लिग्युम्स असतात त्या लिग्युम्सला काय असतं, नायट्रोजन मिळालं की ते चांगलं होतात. मग नायट्रोजन कॅचिंग बॅक्टेरिया कुठला असतो? रायझोबियम. रिया वॉन्ट्स टू मेजर द टेम्परेचर ऑफ द हॉट वॉटर इन द स्कूल लॅब. विच थर्मोमीटर शुड सी सिलेक्ट? लॅबोरेटरी थर्मामीटर शुड बी सिलेक्टेड. कारण क्लिनिकल थर्मामीटरची रेंज नसते हॉट वॉटर. लॅबमध्ये लॅबोरेटरी थर्मामीटर यूज करणार. अ सायंटिस्ट रेकॉर्ड द बॉडी टेम्परेचर ऑफ एनिमल ॲज 310 K. इन विच SI युनिट हॅज मेजर द टेम्परेचर. सो आता के वरून इथे डायरेक्ट दिसतंय केल्विन. म्हणजे टेम्परेचर कशा कशात मोजतात? सेल्सियस, डिग्री सेल्सियस, फॅरेनहाइट अँड केल्विन. During a science experiment, students were asked to identify which of the following substance shows acidic nature. Which one should they choose? Acidic म्हणजे हायड्रोजन असेल, कशामध्ये पण हायड्रोजनचा मॉलिक्यूल असेल तर ते ऍसिडिक असतं. ओके, सो HCl येणार. आणि OH असलं की काय असतं? OH असलं की बेस असतं. ओके, हायड्रोजन मॉलिक्यूल असेल तर ऍसिडिक. A student dipped blue litmus paper into solution and it turned red. Which type of solution it is? मग आपण बघितलं होतं व्हिडिओमध्ये ABR. ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. मग आता इथे तसंच लिहिलंय, ब्ल्यू लिटमस रेड होतोय. म्हणजे आपला हे काय आहे? सोल्युशन कशाचं आहे? सोल्युशन काय आहे? सो अ स्टुडंट हे झालं. इन अ डिस्टन्स टाइम. सो ह्याचा आन्सर ऍसिड आहे. इन अ डिस्टन्स टाइम ग्राफ ऑफ अ मुव्हिंग कार द लाईन इज स्टीप. मग जेवढी लाईन स्टीप असते तेवढं काय जास्त असतं? स्पीड जास्त असतं. सो इथे आन्सर आहे स्पीड. अ रनर्स टाइम फॉर कम्प्लिशन 100 मीटर रेस नीड्स टू बी मेजर ॲक्युरेटली इन अ स्कूल स्पोर्ट्स इव्हेंट. विच इन्स्ट्रुमेंट? सो रनरचं टाइम आहे ते स्टॉप वॉचने मेजर केलं जातं. मीना लुक्स इन टू प्लेन मिरर वाईल ड्रेसिंग अप. मग प्लेन मिररमध्ये इमेज कशी असते? इरेक्ट अँड व्हर्च्युअल. सो व्हर्च्युअल अँड इरेक्ट आन्सर येणार. अ रे ऑफ लाईट स्ट्राईक्स अ प्लेन मिरर. आता इथे विचारले हा मिरर आहे. मिररला जेव्हा रे ऑफ लाईट स्ट्राईक्स ॲट 30 डिग्री असं जेव्हा बोलतो 30 डिग्री. ओके, तर हा मिरर इथे असा आहे. सो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो ऍक्च्युली 60 डिग्रीचा. ओके, अँगल ऑफ इन्सिडन्स असतो 60 डिग्री आणि अँगल ऑफ इन्सिडन्स इज सेम ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणून अँगल ऑफ रिफ्लेक्शन इकडे येणार 60 डिग्री. सो परत सांगते, हा जो अँगल आहे मिररचा इथे 30ला स्ट्राईक केला म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे 60 डिग्री. म्हणून अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण आहे 60 डिग्री. ह्याच्यामध्ये आन्सर आहे. ड्युरिंग अ जॉग्राफी लेसन द टीचर आस्क्ड विच इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ फ्रेश वॉटर अवेलेबल ऑन अर्थ फॉर ह्युमन. मग लार्जेस्ट सोर्स ऑफ फ्रेश वॉटर अवेलेबल काय आहेत? आईस अँड ग्लॅशियर्स आहेत. ओके, रिव्हर वॉटर, लेक वॉटर सगळ्यात जास्त कशामध्ये आहे? आईस अँड ग्लॅशियर्स. ओके. अ हाऊसिंग सोसायटी इन्स्टॉल्स अ सिस्टम टू कलेक्ट अँड स्टोअर रेन वॉटर. दिस प्रॅक्टिस इज कॉल्ड एज अ स्टोअर करतो त्याला काय म्हणतात? हार्वेस्टिंग. ऍक्च्युअल नाव आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. ओके, स्टोअर करतोय आणि ते यूज करणार त्याला म्हणतात हार्वेस्टिंग. A science teacher explains that leaves appear green because of a special pigment that absorbs sunlight for photosynthesis. This pigment is called chlorophyll. While cooking, Ritu notices that the metal handle of the pan quickly becomes hot. This shows that the conduction of it takes place best in कशामध्ये बेस्ट होतं? कंडक्शन इज ऑलवेज इन कंडक्शन इज ऑलवेज इन सॉलिड. करेक्ट. टीचर्स ऑल्सो इन मेटल्स. मेटल्स पण आहे आणि सॉलिड पण आहे, दोन्ही आन्सर. टीचर्स ऑफन वॉन्ट नॉट टू कन्फ्यूज बेकिंग सोडा विथ द वॉशिंग सोडा. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट्स बेकिंग सोडा? सोडियम क्लोराइड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट अँड कॅल्शियम कार्बोनेट. टीचर्स ऑफन वॉन्ट नॉट टू कन्फ्यूज बेकिंग सोडा विथ वॉशिंग सोडा. सो नेहमी बेकिंग सोडा इज सोडियम बायकार्बोनेट.
NaHCO3 आणि सोडियम बायकार्बोनेट इज अ बेस. ओके, इट इज यूज इन मोस्ट ऑफ द बेकिंग सोडा. आता अँड चावली तर तिकडे पण आपण लावू शकतो, कारण ते काय होतं, न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन होते. अ सिम्पल पेंड्युलम टेक्स 2 सेकंड टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन. व्हॉट इज द टाइम पिरियड? मग आता आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे. टाइम पिरियड इज टोटल टाइम टेकन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑसिलेशन. मग इथे 2 सेकंड्स टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन. मग टाइम पिरियड काय आला? 2 सेकंड्स. ओके, आता इथे रिझन अँड असर्शन बघायचं आहे. प्लेन मिरर ऑलवेज फॉर्म्स अ व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज. करेक्ट आहे. द इमेज इज फॉर्म्ड ऑन द सेम साइड ऑफ द मिरर ॲज द ऑब्जेक्ट. हे काय आहे? फॉल्स आहे. मग A इज ट्रू अँड R इज फॉल्स येणार. Insectivorous plants like peacher plant are green in color. So this is true. They trap insects only for photosynthesis. This is false. मग again हाच ऑप्शन येणार. A is true, R is false. Teeth help in mechanical digestion of food. They secrete digestive enzymes. This is true again, but this is false. They don't secrete the enzymes. So again same येणार. A body moving with uniform speed can still have changing velocity. Velocity depends on both speed and direction. सो आता वेलॉसिटी खरं तर तुमच्या सायन्सच्या बुकमध्ये कुठेच नाहीये, बट ठीक आहे. आता वेलॉसिटी म्हणजे काय आहे की वेलॉसिटी इज अ वेक्टर, म्हणजे स्पीड ज्या टाइम प्रमाणे कसा चेंज होतो ते. सो बॉडी मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड स्टील कॅन हॅव अ चेंजिंग वेलॉसिटी, कारण ते डायरेक्शन चेंज करतं आपलं, राईट. सो हे बरोबर आहे आन्सर. आणि वेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड अँड डिरेक्शन हे पण बरोबर आहे. म्हणजे A आणि B ट्रू पण आहे आणि हे ह्याचं करेक्ट रिझन पण आहे. हे ह्याचं आन्सर आहे. ओके, सो अगेन इथे रितू प्लांटेड पी प्लांट इन हर गार्डन बट नोटीस दे ग्रो फास्टर दॅन वीट. व्हॉट स्पेशल अडॅप्टेशन हेल्प फास्टर ग्रोथ आणि हाऊ डू बॅक्टेरिया कॉन्ट्रीब्यूट टू दिस प्रोसेस. मग आपण टेक्स्टबुकमध्ये बघितले की पी प्लांट इज अ लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस प्लांटसाठी नायट्रोजन जास्त लागतो. सो विच बॅक्टेरिया कॉन्ट्रीब्यूट टू दिस प्रोसेस? तर रायझोबियम बॅक्टेरिया. रायझोबियम बॅक्टेरिया काय करतो? रायझोबियम बॅक्टेरिया सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये राहतो पी प्लांट बरोबर, आणि तो नायट्रोजन ऍब्सॉर्ब करतो आणि पी प्लांटला देतो, आणि त्याच्या बदल्यात पी प्लांट त्याला काय देणार? शेल्टर आणि फूड देणार. ओके, सो दिस इज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. म्हणजे हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही, स्ट्रेट फॉरवर्ड नाही विचारलंय की दॅट प्लांट्स कॅनॉट ऍब्सॉर्ब नायट्रोजन अँड हाऊ बॅक्टेरिया हेल्प, तसं स्ट्रेट फॉरवर्ड नाही विचारलं. सेकंड आहे स्टेनलेस स्टील इज अ स्ट्रॉंग मेटल yet cookware often has a copper bottom. Why do you think copper is used instead of only stainless steel? सो आता मी विचारले की स्टेनलेस स्टील स्ट्रॉंग आहे आणि कॉपर हे म्हणजेच काय असणार? कॉपर इज बेटर कंडक्टर ऑफ हीट देन स्टेनलेस स्टील. सो वेन वी यूज कॉपर द कुकिंग हॅपन्स फास्टर. ओके, दोन गोष्टी आहेत. एक तर कॉपर, दोन पॉइंट लिहायचे. कॉपर इज अ बेटर कंडक्टर अँड बाय युझिंग कॉपर the pot is heated faster and the cooking also become faster. Okay, next is imagine you test lemon juice and soap solution based on their properties. How would you differentiate acid from bases? Give examples. आता इथे लेमन आणि सोप सोल्युशन, ऍक्च्युली सोप सोल्युशन कधीही टेस्ट करायचं नाही. इट कॅन बी पॉइझनस. सो हे फक्त बोलायसाठी दिलंय. ऍक्च्युली सोप सोल्युशन म्हणजे बेसेस कसे आपण आयडेंटिफाय करणार, ते हाताला सोपी लागणार म्हणून. पण ठीक आहे, आता जस्ट हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. सो लेमन ज्यूस इज ऍसिडिक, इट विल टेस्ट सोर. सो लेमन ज्यूस विल टेस्ट सॉर. सो वॉट एव्हर टेस्ट सॉर इज ऍसिडिक इन नेचर अँड सोप सोल्युशन विल टेस्ट बिटर. सो वॉट एव्हर टेस्ट बिटर इज अ बेसिक इन नेचर. आणि मग हाऊ वुड यू डिफरन्शिएट ऍसिड फ्रॉम बेसेस? गिव्ह एक्झाम्पल. मग ऍसिड फ्रॉम बेसेसचं आपण डिफरन्शिएशन व्यवस्थित दिलेलं आहे. वेट. तो ऍसिड अँड बेसेसचा डिफरन्स असेल. याचा टेस्ट आहे, ऍसिडची टेस्ट सॉर आहे, बेसेसची टेस्ट बिटर आहे. लिटमस टेस्ट काय करता? ऍसिडला ABR म्हणजे ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड, आणि बेसेसला येतं BRB बेसेस टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू. केमिकल नेचर ऍसिडचं काय? ऍसिडिक आहे. बेसेसचं काय? बेसिक आहे. ह्याचं काय? फील. ऍसिडचा फील नॉट सोपी असतो, बेसेसचा फील काय असतो? सोपी असतो. ऍसिड्स फाउंड इन लेमन, विनेगार, कर्ड अँड बेसेस फाउंड इन सोप, बेकिंग सोडा, लाईम वॉटर. एक्झाम्पल्स काय आहेत ऍसिडचे? ऍसिटिक ऍसिड, टार्टरिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड. आणि बेसेसचे काय? सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. OH आलं. ऍसिडमध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल असतो
आणि बेसिसमध्ये OH मॉलिक्यूल असतो. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार ट्रॅव्हल 60 किलोमीटर इन 2 hours. इफ द टाइम टेकन वॉज हॉल्ट बट द डिस्टन्स रिमेन द सेम, हाऊ वुड द ॲव्हरेज स्पीड चेंज. मग आता आधी आपण काय लिहायचं इथे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, फॉर्म्युला लिहायचा. मग आता हे किती आहे, 60 किलोमीटर इन 2 hours आहे. मग ह्याचा स्पीड किती आला, 30 किलोमीटर पर आवर. आता काय, इफ द टाइम टेकन वॉज हार्ड बट द डिस्टन्स रिमेन सेम, म्हणजे आता काय येणार, स्पीड काय येणार, टाइम टेकन काय हार्ड, हार्ड म्हणजे काय, हाफ झाला, म्हणजे किती झाला, 1 hour. पण डिस्टन्स इज सेम, म्हणजे काय, डिस्टन्स किती राहिलं, 60च राहिलं, म्हणजे स्पीड किती झाला, 60 किलोमीटर पर आवर. आता हाऊ वुड द ॲव्हरेज स्पीड चेंज. मग आता ॲव्हरेज स्पीड काय झाला, म्हणजे स्पीड काय झाला, इफ डिस्टन्स इज हाफ द स्पीड इज इन्क्रीज्ड. ओके. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन स्पीड, डिस्टन्स अँड टाइम. मग रिलेशनशिप ऑफ स्पीड, डिस्टन्स अँड टाइम इज व्हॉट, ॲज स्पीड इन्क्रीज. सो स्पीड इथे झाला सेकंड, ह्याच्यामध्ये हाफ झाल्यानंतर इथे आपण बघितलं की 60/1 60 किलोमीटर झाला स्पीड. सो ॲज स्पीड इन्क्रीजेस टाइम डिक्रीजेस टू रीच द सेम डिस्टन्स, असं आपण लिहू शकतो, किंवा आपण ग्राफ काढून पण दाखवू शकतो. ओके. While looking into mirror you see face clearly. Can you explain how 2 laws of reflection made this possible in daily life. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की एक तर फ्रॉम आवर फेस, हा इथे सपोज मिरर आहे. ओके. आणि हा फेस आहे, तर फेसवरून लाईट रिफ्लेक्ट होते, फेसवरून लाईट रिफ्लेक्ट होते, हा पहिला लॉ. आणि ती मिररवरती पडते आणि मिरर परत त्याला रिफ्लेक्ट बॅक करतो. ओके. सो मिरर पण रिफ्लेक्ट करतो लाईट. जो आपला ब्रेन तो, म्हणजे ती लाईट आपल्या ब्रेनला दिसते आणि त्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट कसं दिसतं, सेम साईज आणि व्हर्च्युअल इमेज दिसते. सो एवढंच लिहायचं याच्यामध्ये की लाईट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द फेस, दॅट रिफ्लेक्टेड लाईट फॉल्स ऑन द मिरर अगेन्स्ट रिफ्लेक्ट द सेम लाईट विच इज कॉट बाय अवर ब्रेन अँड अवर आईज फॉर्म्ड एन इमेज विच इज virtual and same size. Groundwater is being used more than it is replenished. What problem could this cause and suggest 2 ways. मग आता groundwater is being used more, so काय होणार, फ्युचर मध्ये there would be less water available. We would have to dig more wells or bore wells. We cannot find water. We'll have to go deeper. So that will further reduce the groundwater level. And that groundwater will get contaminated with salts or okay, so that will again be an issue. And the more we dig down, the soil also gets eroded. So these are all problems. And what is the solution? We can conserve water, we can use water, responsibly. Do not waste water. And main काय येणार, कुठलं पण ग्राउंड वॉटर प्रिव्हेन्शन आलं तर काय येणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग कॅन बी यूज. ओके. रेन वॉटर हार्वेस्टिंग कॅन बी यूज टू इन्क्रीज द ग्राउंड वॉटर level. Rita has a small kitchen garden where she observes that her plants are going healthy and green. Her younger brother asks her how plants prepare their food. Based on this situation, explain the role of chlorophyll, sunlight, carbon dioxide. म्हणजे पूर्ण फोटोसिंथेसिसचं जे आपण आपल्या व्हिडिओमध्ये आन्सर दिले, फोटोसिंथेसिसचं इक्वेशन द्यायचं. मग व्हॉट इज फोटोसिंथेसिस, हाऊ क्लोरोफिल युजेस, आणि त्याची डायग्राम द्यायची आणि हे आन्सर लिहायचं. सो हे जे क्वेश्चन बी होते ते खूप. Next said during winter, Arun sits near a heater to keep warm. He also notices that a metal spoon is left in hot tea. It quickly becomes hot, and then heat from the sun reaches earth even through space has no air. With reference to this observation, describe 3 modes of heat transfer. हे पण आता सोपं आहे. मग 3 modes of heat transfer काय आहे? कंडक्शन टेक्स प्लेस इन सॉलिड. मग कंडक्शन कसं होतं ते लिहायचं. मग कन्व्हेक्शन टेक्स प्लेस इन लिक्विड्स अँड गॅसेस अँड रेडिएशन. ओके. सो हे जी पहिली लाईन आहे ती उगाच थोडंसं आपल्याला भूलभुलयासारखी आहे. सेकंड लाईन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, ह्याचे आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड असणार. मग एक्सप्लेन करायचं. नेक्स्ट आहे, नेहा सफर्ड फ्रॉम ऍसिडिटी अँड मदर गेव एन अँटासिड टॅबलेट. ॲट द सेम टाइम शी ऑल्सो नोटीस दॅट फार्मर्स ॲड लाईम टू ऍसिडिक सॉइल अँड द फॅक्टरी वेस्ट इज ट्रीटेड बिफोर रिलीजिंग इन टू रिव्हर्स.
Relating to these cases, give 3 uses of neutralization reaction in daily life. मग पहिले तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय आहे. सो इथे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय आपण एक्सप्लेन करायची आणि न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचे डेली यूज ऍक्च्युली 3 यूज आणि ऑलरेडी दिलेले आहेत, पण आपण हे सुद्धा डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकतो. पण ऍडिशनल यूज काय आहेत. अँड बाईटसाठी आपण बेकिंग सोडा वापरतो किंवा कॅलमेल लोशन वापरतो. बी स्टिंगसाठी पण वापरलं जातं. इन शॉर्ट कुठल्या पण इन्सेक्ट बाईटसाठी लिहायचं. नेक्स्ट आहे की आपण टूथपेस्ट वापरतो. तर टूथपेस्ट इज बेसिक इन नेचर आणि इट रिड्युसेस द ऍसिड इन द माउथ. त्याच्यामुळे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होऊन आपल्या दातांचा जो डीके असतो तो स्टॉप होतो. तर राहुल वॉज ट्रॅव्हलिंग इन अ कार ऑन अ स्ट्रेट रोड ऍट सेम स्पीड. हा सेम स्पीड आहे. लेटर द कार स्लोड डाऊन नियर अ मार्केट अँड देन स्टॉप्ड ऍट द ट्रॅफिक सिग्नल. मग पहिले सेम स्पीड आहे म्हणजे तू कुठल्यामध्ये आहे. युनिफॉर्म मध्ये आहे. मग नंतर काय नॉन युनिफॉर्म मोशन. मग आता बेस्ड ऑन दिस सिच्युएशन डिफरन्शिएट बिटवीन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन विथ एक्झाम्पल. ओके. मग युनिफॉर्म मोशन काय. वेन द कार मूव्स ॲट अ कॉन्स्टंट स्पीड ओव्हर अ टाइम पिरियड इट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म मोशन. अँड वेन द कार इज मुव्हिंग विथ अ चेंजिंग स्पीड ओव्हर अ टाइम पिरियड इट इज कॉल्ड एज अ नॉन युनिफॉर्म मोशन. मग आता कार मुव्हिंग at the steady speed of 10 km per hour for 4 hours is called to be moving with uniform motion. When a car covers suppose first hour मध्ये 10 km, second hour मध्ये 20 km, then the car is moving with a non-uniform motion. त्याच्यामध्ये आपण असा ग्राफ पण दाखवू शकतो. हा युनिफॉर्मचा ग्राफ आहे, हा नॉन युनिफॉर्मचा ग्राफ आहे. असं ग्राफ पण काढून दाखवायचं. इथे सगळं लिहायचं. डिस्टन्स आहे, टाइम आहे आणि हा ग्राफ दाखवायचा. अ स्टुडंट वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर वाईल गेटिंग रेडी फॉर स्कूल. ही नोटीस दॅट हिज हाईट अँड डिस्टन्स अपियर्ड द सेम इन मिरर. विथ द हेल्प ऑफ दिस सिच्युएशन एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ एन इमेज बाय अ प्लेन मिरर विथ अ नीट डायग्राम. ओके. सो नीट डायग्राम म्हणजे काय. इथे प्लेन मिरर दाखवायचं. ह्याला लिहायचं प्लेन मिरर. इथे लिहायचं की तो मुलगा स्टुडंट. ओके. असं द्यायचं, असं दाखवायचं स्टुडंट. हा ह्याचं इथे लिहायचं लेफ्ट, इथे लिहायचं राईट. मग आता इथे यायचं इमेज. ओके. हा आहे मिरर. इथे सेम दाखवायचा मुलगा, सेम हाईट, सेम हे दाखवायचं. फक्त इथे काय लिहायचं, इथे राईट लिहायचं, इथे लेफ्ट लिहायचं. ओके. मग प्लेन, मग त्याचे हे लिहायचं. प्लेन मिरर फॉर्म्स इमेज विच इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट ऑफ द सेम हाईट ॲज द ऑब्जेक्ट. And the distance of the image from inside the mirror is same as the distance of the object in front of the mirror. And this mirror is laterally, image is laterally inverted. म्हणजे काय की the left hand will look as the right hand in the image and vice versa. Okay, असं explain करायचं. So in Ramesh village, people face shortage of water in summer. His teacher advised students to spread the awareness about saving water. Suggest 3 methods of water conservation that Ramesh and his friend can promote. मग water conservation कसं होऊ शकतं की पहिले तर mindful use. Do not waste water. Do not waste drinking water for washing utensil or for washing cars. Use mindful use of ड्रिंक वॉटर. ओके. हा फर्स्ट होईल. सेकंड काय होईल की वॉटर ट्रीटमेंट म्हणजे ट्रीट द सीवेज वॉटर और वेस्ट वॉटर टू प्युरिफाय द वॉटर अँड दिस वॉटर कॅन बी लेफ्ट इन टू द नेचर टू बी प्युरिफाईड नॅचरली विच विल हेल्प इन द राईज ऑफ द ग्राउंड वॉटर. करेक्ट. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. आणि थर्ड काय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. मग रेन वॉटर हार्वेस्टिंग कॅन बी यूज फर्दर सो दॅट वॉटर विल बी अवेलेबल फॉर यूज ॲज वेल ॲज इट विल ऑल्सो हेल्प इन द इन्क्रीज ऑफ द ग्राउंड वॉटर. ओके. सो यूज वॉटर वाईजली, सेव्ह वॉटर, असं ह्याच्यामध्ये बरेचसे आपण पॉइंट्स टाकू शकतो. मीना विजिटेड अ बॉटनिकल गार्डन अँड वॉज सरप्राइज टू सी फ्युचर प्लांट दॅट ट्रॅप इन्सेक्ट. She wondered why such plants are still green and they depend on insect for food. Give 3 reasons why insectivorous plants are green though they trap insect.
So pitcher plant is green because pitcher plant can carry out the photosynthesis for food generation. Pitcher plant traps the insect for the requirement of nitrogen. Okay, so that is why so from that insect they suck the juice and that is used for the nitrogen production, not for the photosynthesis or not for producing the food. हे याचा आन्सर आहे. आता एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे जायचं. रमेश ऍक्सिडेंटली स्पीड ऍसिड ऑन इन हॅन्ड. हिज मदर क्विकली अप्लाइड बेकिंग सोडा अँड पेस्ट. वाय डिड शी डू सो? सो बेकिंग सोडा इज पहिले लिहायचं बेसिक इन नेचर. बेकिंग सोडा इज सोडियम बायकार्बोनेट. इट इज बेसिक इन नेचर. सो when we apply the sodium bicarbonate or baking soda, it does the neutralization reaction and reduces the effect of the Burns acid burn. Name the reaction involved neutralization. Explain one more daily life example. So again आपण मागे बघितलं तेच. Ant bite, bee sting किंवा farmer using in after using too much of fertilizers किंवा waste water treatment हे सगळं. ड्रॉ अँड एक्सप्लेन डिस्टन्स टाइम ग्राफ हे आपण आपल्या शॉर्ट नोट्स मध्ये दिलेले आहे. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ पीएच. अगेन सेम क्वेश्चन रिपीट झाले. पीएच म्हणजेच काय? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके, सो पीएचचा हे काय डेली लाईफ मध्ये ते 4 एक्झाम्पल द्यायचे. रोल ऑफ इंडिकेटर्स विथ एक्झाम्पल आहे. आता ह्या सगळ्या क्वेश्चन मध्ये रोल ऑफ इंडिकेटर हे पण आपल्या शॉर्ट नोट्स मध्ये बघितले. रे डायग्राम पण आपण आपल्या नोट्स मध्ये बघितलंय. इमेज फॉर्म पण बघितलंय. राईट इफेक्ट्स ऑफ वॉटर स्कार्सिटी. मग वॉटर स्कार्सिटी पण आपण वेस्ट वॉटरच्या शॉर्ट नोट्स मध्ये बघितलं आहे की वॉटर स्कार्सिटी असेल तर लोकांना क्लीन वॉटर नाही मिळू शकत आणि मग वॉटर इज यूज इन एव्हरीवेअर. सो काय होणार? डर्टी वॉटर यूज करतील. मग डर्टी वॉटर यूज केलं तर काय होतील? वॉटर बॉर्न डिसीजेस पण स्प्रेड होऊ शकतात. असं सगळं लिहायचं. सजेस्ट मेजर फॉर सस्टेनेबल यूज ऑफ वॉटर इज कन्झर्व वॉटर, यूज वॉटर रिस्पॉन्सिबली, सेव्ह वॉटर, यूज वेस्ट वॉटर ट्रीटमेंट टू प्रोसेस द सीवेज वॉटर अँड देन इट इज लेफ्ट इन टू नेचर फॉर नेचर टू प्युरिफाय फर्दर. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग. सो वॉटर ट्रीटमेंट, वॉटर हार्वेस्टिंग अँड वॉटर कन्झर्वेशन. काय म्हणतात त्याला? वॉटर कन्झर्वेशन.